सबस्क्राईब करा महानुभाव प्रतिपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। लीळा चरित्राच्या आजच्या सत्रामध्ये आपण दोन चरित्र पाहणार आहोत, ज्यामध्ये नाथोबा हृदय शून्यता हे चरित्र महत्वपूर्ण आहे। यामधून तुम्हाला काही नवीन माहिती मिळणार आहे, ज्याच्यामध्ये स्वामींनी वेगवेगळे दृष्टांत सांगितले समजवण्यासाठी। तर ते दृष्टांत आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत। कोणते कोणते दृष्टांत आहेत ते दृष्टांत जारस्या वाळूकाचा आहे, भवरेल्या वाळूकाचा आहे, देहलुतेल्या वाळूकाचा आहे आणि कवळ्या वाळूकाचा आहे। तर असे ह्या सर्व वाळकाचे दृष्टांत आज तुम्हाला ऐकायला मिळणार आहेत आणि त्यामुळे व्हिडिओला मध्येच सोडून जाऊ नका, व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। हे सर्व वाळकाचे दृष्टांत मी तुम्हाला व्यवस्थितपणे समजावून सांगणार आहे। दुसरं चरित्र आहे मंडळिका देवता अनुवर्जित येणे। मंडळिकाला म्हणजे नाथोबांना देवता अनुवर्जित आल्या। अनुवर्जित येणे म्हणजे काय? नाथोबा समजा एखाद्या गावावरून निघालेले आहेत, तर पुढच्या गावाला त्यांची पहुचिती करून देणे। पुढच्या गावाला जाईपर्यंत त्या देवता सोबत आल्यात, नाथोबांना रस्त्याने भीती वाटू नये म्हणून। तर अशा प्रकारे हेही एक महत्वाचं चरित्र आहे की परमेश्वराचा जर कोणी भक्त असेल तर त्या भक्ताला सहाय्य करण्यासाठी स्वतः देवताही येतात, हे आपल्याला या चरित्रातून समजणार आहे। परंतु भक्त तसा असावा लागतो, अनन्य भावे परमेश्वराची भक्ती करणारा भक्त असायला लागतो। भक्त जर असेल सर्वीकडेच भक्ती करणारा, सगळ्याच देवता समान म्हणणारा, तर तशा भक्ताला परमेश्वर कधीही सहाय्य करत नाहीत। आणि त्यामुळे आपणही अनन्य भावे परमेश्वराची भक्ती करणे गरजेचं आहे। तर आजचं हे ज्ञान सत्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे आणि त्यामुळे लगेच या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या वासनिक मंडळीपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या ज्ञानाचा लाभ होईल। कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी असे कोणते 3 ठिकाण सांगितलेले आहेत जिथे स्मरण आपण केलंच पाहिजे, त्या ठिकाणी आपल्याला परमेश्वराचा विसर पडता कामा नये। तर ते 3 ठिकाण कोणते आहेत? तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतिपंथ या युट्यूब चॅनलमध्ये। आजचा लीळा क्रमांक आहे लीळा चरित्र उत्तरार्ध, लीळा क्रमांक 183, नाथोबा हृदय शून्यता। स्वामी नाथोबा विषयी निरूपण करतात भट्टोबासांना की नाथोबा नेमके कसे आहेत। तर नाथोबा हे हृदय शून्य आहेत असं स्वामी निरूपण करतात। एकुदी गोसावी निरूपण अवरपर ऐसे केले। एके दिवशी स्वामी निरूपण करतात भक्तजनांना। कसं निरूपण करतात? तर अवर आणि पर म्हणजेच अवर या पदामध्ये देवतापैकीचं निरूपण आलं, पर या पदामध्ये ईश्वर पैकीचं निरूपण आलं। ईश्वराचे गुण कसे आहेत, ईश्वराचे धर्म कसे आहेत, ईश्वराचं कार्य कसं आहे, ईश्वर कशासाठी अवतार घेतात, हे सर्व निरूपण त्याला पर या पदामध्ये आपल्याला आणता येईल। पर म्हणजे श्रेष्ठ असा जो परमेश्वर आहे त्याच्या संदर्भातलं निरूपण, त्याला पर निरूपण असं बोलतात। आणि अवर म्हणजे मायेपासून जे काही देवता खालचे आहेत त्या सर्व देवता त्यांच्या संदर्भामध्ये निरूपण देव जे करत आहेत, मग ते त्यांचं कार्य असेल, त्यांचं स्वरूप कसं आहे, त्यांचं लक्षण काय आहे, हे सर्व कार्यकारण स्वरूप लक्षण देवतेविषयीचं याला म्हणतात अवर निरूपण। तर स्वामींनी इथे अवर आणि पर असं निरूपण केलेलं आहे। निरूपण अवसान झाले, निरूपण करणं संपलं, मग भट नाथोबा ते पुसत होते। मग भट्टोबास नाथोबांना विचारतात। काय विचारतात? नाथो गोसावी आजी निरूपण केले, ते तुझ काही आठवत असे, तरी मज पुढा सांग पा। भट्टोबास नाथोबांना म्हणतात, नाथो तुला जर काही निरूपण आठवत असेल, स्वामींचं आज जे निरूपण झालेलं आहे त्या निरूपणापैकी तुला जर काही आठवत असेल तर मज पुढा सांग पा, मला सांग बरं ते निरूपण। स्वामींनी काय काय सांगितलं ते? यावर नाथोबा उत्तर देतात, नागदेया मज नाठवे। नाथोबा म्हणतात, नागदेवा मला काही एक आठवत नाही, स्वामींनी काय निरूपण केलं होतं ते काहीची नाठवे। भट्टोबास म्हणतात, काहीच आठवत नाही तुला?
एकही शब्दू नाठवे, एकही शब्द आठवत नाही का तुला? नाग दया मज एकूही शब्दू नाठवे. लगेच नाथोबा उत्तर देतात, नागदेवा मला एकही शब्द आठवत नाही. आणि नाथोबांचं असं उत्तर ऐकल्यानंतर भटा विस्मो झाला. भटोबासांना आश्चर्य वाटलं की एवढा विसराळू नाथोबा कसा असू शकतो? एकही शब्द आठवत नाही स्वामींच्या निरूपणातला, हे असं कसं होऊ शकते? गोसाव्यापासी भट आले, स्वामींपाशी भटोबास आले. जी जी म्या नाथो ते पूछले, नाथो आजी गोसावी निरूपण केले ते तुझं आठवत आहे. भटोबा स्वामीपाशी जातात आणि स्वामींना म्हणतात की मी नाथोबांना विचारलं की तुला आज स्वामींनी केलेलं निरूपण काही आठवत आहे का? यावर नाथोबांनी उत्तर दिलं, ना नागदेवा नाठवे. हे सर्व प्रसंग घडलेला भटोबा स्वामींपाशी सांगत आहेत. एकही शब्द नाठवे. भटोबा म्हणतात मी परत त्याला विचारलं की तुला एकही शब्द आठवत नाही का? ना नागदेया एकही शब्द नाठवे. तर नाथोबा मला परत म्हणतो की मला देवाच्या निरूपणातील एकही शब्द आठवत नाही. भटोबासी म्हणितले हे काय? भटोबासी म्हणितले हे काय जी. भटोबास म्हणतात देवाला की हे असं कसं काय आहे बरं? एकही शब्द आठवत नाही म्हणजे हे असं कसं काय शक्य आहे की एखादा माणूस निरूपण ऐकतो आणि एकही शब्द त्याला आठवत नाही? सर्वज्ञ म्हणितले हा हृदय शून्य का? स्वामी म्हणतात हा नाथोबा म्हणजे हृदय शून्य आहे. हा तेविळची तेथ नाही का? ज्यावेळेस मी निरूपण करत होतो, स्वामी असं नागदेवाचार्यांना सांगत आहेत की ज्यावेळेस आम्ही निरूपण करत होतो त्यावेळेस हा नाथोबा तिथे नव्हताच. नाथोबाचं हृदय शून्य होतं त्यावेळेस आमच्या निरूपणाच्या ठिकाणी. यांच्या मनामध्ये विचार काही भलते सलतेच चालू होते, मन दुसरीकडेच होतं. हा तेविळची तेथ नाही गा, तिथे नव्हताच हा, कसं काय आठवेल? हृदय शून्य धर्मी अधिकारू नाही. आणि स्वामी म्हणतात असे जे हृदय शून्य असतात त्यांना धर्मी अधिकार नसतो. मग आता तुम्हाला असं वाटेल की नाथोबा जर हृदय शून्य आहेत मग ईश्वर धर्माला ते अधिकारी कसे ठरले? एवढ्या स्वामींच्या सन्निधानामध्ये राहिले ते आणि स्वामींच्या प्रवृत्तीला पात्रही ठरले, ईश्वर प्राप्तीलाही गेले. मग हे कसं शक्य झालं? तर इथे जे स्वामी म्हणत आहेत की नाथोबा हे हृदयशून्य आहेत ते फक्त त्या प्रसंगापुरते आहेत. नाहीतर तुम्ही बघा ना, बरेच काही चरित्र आहेत, बरेच काही लीळा आहेत, त्यामध्ये त्यांनी त्यांची कार्यकुशलता दाखवलेली आहे. जर खरंच नाथोबा हृदयशून्य असते तर कार्यकुशलता त्यांनी दाखवली नसती, त्यांच्या ठिकाणी कार्यकुशलता नसतीच जर ते हृदयशून्य असते तर. ज्यावेळेस स्वामी त्यांना व्यापार सांगायचे तर व्यवस्थित कार्यकुशलतेने व्यापार करायचे. ज्याप्रमाणे तुम्ही पाहिलं मागे एक चरित्र झालं, नाथोबा कर्वी स्वामींनी सुयेर करवलेला आहे. एका बाळंतीण बाईची सेवा करायला लावलेली आहे नाथोबांना आणि त्या बाळंतीण बाईची सर्व व्यवस्था, सर्व सेवा त्यांनी व्यवस्थित केलेली आहे. एवढंच नाही तर बाळंतीण बाईला काय आयुर्वेदातील औषधी द्यायची असतात तेही त्यांना माहिती होतं. त्या चरित्रामध्ये आलेलं आहे. नाथोबांनी बाईसाकडून पिपळी घेतली, व्यवस्थित ते काय कुटून द्यायची होती किंवा उकळून द्यायची होती ते व्यवस्थित ते पिपळी त्या बाळंतीण बाईला दिलेली आहे. तर ह्या सेवा कार्यामधून आपल्याला हे लक्षात येते की ते हृदयशून्य नव्हते. स्वामींनी इथे जो शब्द वापरलेला आहे की नाथोबा हृदयशून्य आहेत तर ते त्या प्रसंगापुरता वापरलेला आहे. वास्तविक आयुष्यभर ते हृदयशून्यच होते असा अर्थ नाही. त्या प्रसंगापुरतं ज्यावेळेस स्वामी निरूपण करत होते त्यावेळेस यांचं मन कुठेतरी वेगळ्याच ठिकाणी होतं आणि त्यामुळे त्यांना एकही शब्द आठवत नव्हता. बरं, हे तर झालंच. दुसरा एक प्रसंग आहे. स्वामींनी नाथोबांना व्यापार दिलेला आहे दररोज तिथीवार जाणवायचा. तर तुम्ही सांगा, जर नाथोबा हृदयशून्य असते तर ते दररोज तिथीवार जाणू शकले असते का? हा एवढा महत्वाचा व्यापार स्वामींनी नाथोबांना दिला असता का? नाही. तर ज्यावेळेस हा प्रसंग घडला, ज्यावेळेस स्वामी निरूपण करत होते नेमकं त्यावेळेस यांचं लक्ष दुसरीकडे कुठेतरी होतं आणि नाथोबांना त्या निरूपणामधला एकही शब्द समजला नाही, कारण लक्षच त्या निरूपणाकडे नव्हतं त्यांचं. आणि ज्यावेळेस भटोबासांनी त्यांना विचारलं त्यावेळेस त्यांना एकही शब्द आठवला नाही, कारण त्यांनी ते निरूपण ऐकलंच नव्हतं. शरीराने तिथे उपस्थित होते, मनाने ते कुठेतरी दुसरीकडेच होते. तर याचा अर्थ आपल्याला असा घ्यायचा आहे. आणि असे जे हृदयशून्य लोक असतात यांना धर्मी अधिकार नाही. जे प्रपंच
सोडून परमार्थाकडे येतात, मंदिरात येतात. जे काही पौर्णिमेची वारी असेल किंवा हप्त्यातून एकदा येत असतील ते देवाला काही काळाकरता 4-2 तासाकरता प्रपंचाला थोडासा विराम देतात ते आणि देवाला थोडा वेळ द्यावा म्हणून मंदिरात येतात. आणि मंदिरात आल्यानंतर पण ते लोक प्रपंचाच्याच गोष्टी करतात. तर मग असे जे लोक आहेत, या अशा लोकांना धर्मीय अधिकार नक्कीच नाही. आणि अशा लोकांना आपल्याला हृदयशून्य म्हणावं लागेल की मंदिरात गेल्यानंतर पण तिथे काही बुवा लोक बसलेले असतील, ते काही सांगत असतील तर ते ऐकायचं नाही, काही प्रश्न विचारायचे नाही. तिथे गेला तर इकडे तिकडे हिंडायचं आणि मग जेवायला बसले की इकडल्या तिकडल्या गप्पा करायच्या आपल्या आणि बस थोडा वेळ इकडे तिकडे हिंडायचं आणि घरी निघून जायचं. तर असे जे लोक आहेत, या लोकांना आपल्याला हृदयशून्य म्हणावं लागेल. मंदिरात येऊन पण त्यांच्या हृदयामध्ये ईश्वर येऊ शकला नाही, तर त्यांच्या हृदयामध्ये प्रपंचच होता. तर हे लोक हृदयशून्य आहेत खरं पाहायला गेलं तर. आणि असे हृदयशून्य लोक ईश्वर धर्माला अधिकारी नाहीत. जे आश्रमात जरी गेले, मंदिरात जरी गेले, स्मरणाला कुठे थांबलेत, तरी पण यांच्या मनामध्ये विचार जर प्रपंचाचा असेल तर हे लोक नक्कीच हृदयशून्य आहेत. नाथोबा हृदयशून्य नाहीत. तर हे जे आता पण असे लोक वागत आहेत ते हृदयशून्य आहेत, हे लक्षात असू द्या. मग तुम्ही हृदयशून्यामध्ये मोडता की ईश्वर धर्माला पात्र अशा व्यक्तींमध्ये तुम्ही मोडता, हे तुम्ही तुमचं ठरवा. स्वामींनी इथे ठणकावून सांगितलेलं आहे, जे हृदयशून्य असतात त्यांना धर्मी अधिकार नाही. तर तुम्ही हृदयशून्य ठरू नये देवाच्या दृष्टिकोनातून, असं मला वाटते. आणि जिथे कुठे तुम्ही आश्रमात गेलात, मंदिरात गेलात, स्थानापतीच्या ठिकाणी गेलात, तर तिथलंच होऊन जा तुम्ही. जे काही वेळ तुम्ही प्रपंचातून काढलेला आहे ईश्वरासाठी, किमान निखळ तेवढा वेळ तरी शुद्ध भावाने परमेश्वराचं ध्यान करा, परमेश्वराचं चिंतन करा, काही सेवा करा. तिथे गेल्यानंतर तेवढा वेळ निखळ असा तुम्हाला ईश्वरालाच अर्पण करायचं आहे, तर तुम्ही हृदयशून्य ठरणार नाही. आणि जर तुम्ही मंदिरात जाऊनही प्रपंचच मनामध्ये ठेवत असणार तर तुम्ही हृदयशून्य आहात. आणि स्वामींनी जे काही इथे निरूपण केलेलं आहे, हृदयशून्याला धर्मी अधिकार नाही, तर ते हृदयशून्य तुम्ही ठरणार आहात. तर हृदयशून्य जो व्यक्ती आहे त्या संदर्भामध्ये स्वामी इथे एक सुंदर असा दृष्टांत देतात. तो दृष्टांत आहे वेळुवाचा. ज्याप्रमाणे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलेलंच आहे की तुम्हाला मी या चरित्रातून दृष्टांत सांगणार आहे 2-3. तेही दृष्टांत समोर येणारच आहेत. जे दृष्टांत मी तुम्हाला सुरुवातीला सांगितले, जारसल्या वाळूकाचा, देहलुतेल्या वाळूकाचा आणि कवळ्या वाळूकाचा, तर हेही दृष्टांत समोर येणारच आहे. तुम्ही फक्त शेवटपर्यंत व्हिडिओ पहा, म्हणजे तुम्हाला सर्व दृष्टांत व्यवस्थित समजतील. तर सुरुवातीला पहिला दृष्टांत स्वामींनी वेळुवाचा सांगितलेला आहे आणि यानंतर मग दुसरे दृष्टांत येणार आहेत. सर्वज्ञ म्हणितले चंदनाची आजवळिका, आरी बोरी टाकळी व्यहंकळी पाडळी वेधती, परी वेळू न वेधे का तो भीतरी पोकळू असे. वेळुवाचा दृष्टांत देव सांगत आहेत. काय म्हणतात देव, एखादं चंदनाचं झाड आहे आणि त्या चंदनाच्या झाडाच्या आजूबाजूला आरीचं झाड आहे. आरी नावाचं एक झाड आहे. तर ते झाड त्या चंदनाच्या झाडापाशीच आहे. बोरीचं झाड आहे, टाकळीचं झाड आहे, व्यहंकळीचं झाड आहे. हे सर्व झाडांचे प्रकार आहेत. पाडळीचं झाड आहे. हे सर्व झाडं त्या चंदनाकडे वेधल्या जातात, आकर्षित होतात. त्याच्याकडे ते झाडं झुकतात चंदनाकडे, त्या चंदनाचा सुवास आल्यामुळे. परंतु जो वेळू आहे तो वेधत नाही. का वेधत नाही? तो भीतरी पोकळू असे. आतमधून बांबू पोकळ आहे. तो बांबू कसं काय चंदनाकडे वेधेल बरं? नाही वेधणार. आणि त्याप्रमाणे जे हृदयशून्य असतात, त्या बांबूमध्ये जसा पोकळपणा आहे, मध्ये पोकळ आहे बांबू, त्याप्रमाणे ज्यांचं हृदय पोकळ आहे, शून्य आहे मध्ये, तो व्यक्ती ईश्वर धर्माला अधिकारी असू शकत नाही. कारण तो ईश्वराकडे वेधल्याच जात नाही. ज्याप्रमाणे बांबू नाही वेधला चंदनाकडे, त्याचप्रमाणे हा हृदयशून्य असलेला माणूस ईश्वराकडे वेधल्या जात नाही आणि तो ईश्वर धर्माला त्यामुळे अधिकारी ठरत नाही. भटी पुसले भटोबास विचारतात, जी जी हृदयशून्य तो कवण. भटोबा स्वामींना विचारतात, तर हा हृदयशून्य कोण आहे नेमका? सर्वज्ञ म्हणितले हृदयशून्य तो ब्रह्मवासनेचा अभेदवादी. स्वामी म्हणतात हृदयशून्य तो कोण आहे? तो ब्रह्मवासनेचा जो व्यक्ती आहे, सर्वम खलविदम ब्रह्म म्हणणारा, जो अभेदवादी आहे, तो व्यक्ती हृदयशून्य आहे. तो कधीही ईश्वराकडे वेधल्या जात नाही. जैसे भगवे म्हणजे अन्य संप्रदायाचे जे साधू आहेत
जे म्हणतात कण कण में शंकर, म्हणजेच कणाकणात शंकर आहे किंवा ब्रह्म आहे असं जे म्हणतात लोक, ते लोक ईश्वर धर्माला अधिकारी असू शकत नाहीत, कारण त्यांना ईश्वर समजलाच नाही. हो काजी, भट्टोबास म्हणतात ठीक आहे, तरी परधर्मी कवण अनाधिकारी, सर्वज्ञ म्हणतले जरठा धर्मी अधिकारू नाही. स्वामी म्हणतात जे जरठ लोक आहेत त्या जरठ लोकांना या ईश्वर धर्माला अधिकार नाही, ते अधिकारी नाही, ते धर्म आचरू शकत नाहीत. त्यासाठी स्वामी इथे जारसेल्या वाळुकाचा दृष्टांत सांगतात. जैसे जारसेले वाळूक असे ते खाओची नाही. जे जारसेले वाळूक असते ते कधीही खाऊ नये. जारसेले वाळूक म्हणजे काय नेमकं? ज्या वाळकामध्ये जाळ्या पडलेल्या आहेत, फार जुनं वाळूक आहे, जरड झालेलं आहे, एकदम निबर झालेलं आहे, तर असं जे वाळूक आहे ते खाऊ नये, कारण खराब झालेलं आहे ते. आणि आपण प्रयत्न करून त्या वाळकाला जर खाल्लंच तर काय होईल? तोंडी खतची पाडी, तोंडामध्ये ते जे वाळूक आहे ते उतेल, आपल्याला तोंडामध्ये जखमा करेल, निबर आहे ते, तोंडामध्ये चरे पडतील आपल्या. तर त्यामुळे ते वाळूक खाऊ नये. बळजबरी आपण खाल्लं जरी तरी पण तोंडातून ते काय करेल? खतच पाडते. त्याला तुम्ही मसाला जरी लावला, थोडासा मीठ मिरे असं काही कुठून लावलं आणि नंतर जरी खातो म्हटलं तरी ते तुम्हाला खाता येणार नाही, तुमच्या तोंडाला ते घातकच आहे. तैसे जरठा प्रती बोलोची नाही, त्याप्रमाणे जे जरठ लोक आहेत त्यांच्या प्रती कधीही ब्रह्मविद्याशास्त्र बोलू नये. आणि जरी आपण बोललो, देवाने सांगितलं बोलू नये, आणि जरी आपण बोललो तर काय होईल? दोखेसीची उठी, ऐसाही बोलीजे तरी दोखेसीची उठी. म्हणजे जरी आपण त्यांना, म्हणजे स्वामींनी सांगितलं नाही सांगायला पाहिजे, तरी पण आपण त्यांना जर सांगितलं तर दोखेसीची उठी, म्हणजे काहीतरी तो व्यक्ती दोषच घेईल तुमचे. सर्वज्ञ म्हणितले भक्तिजडा धर्मी अधिकारू नाही, जे भक्तिजड लोक आहेत त्यांनाही धर्मी अधिकार नाही. जैसे भवरेले वाळूक असे, ज्याप्रमाणे भवरेलं वाळूक असते. स्वामी काय सांगत आहे तिथे? भक्तिजड जे लोक आहेत त्यांना धर्माला अधिकार नाही. मग हे समजून सांगण्यासाठी स्वामी इथे भवरेल्या वाळकाचा दृष्टांत सांगतात. भवरेले वाळूक म्हणजे काय? त्या वाळकामध्ये एकदम गाठी 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 झालेले आहेत, ते काही व्यवस्थित राहिलेले नाही, अशा वाळकाचा दृष्टांत सांगतात. ते वाळूक कसे आहे? ते वरी बरवे दिसे फेडोनी पाहिजे तो आत गाठी भरले असे. वरून पाहायला गेलं तर खूप छान दिसते ते वाळूक, आणि ज्यावेळेस त्याला फोडलं त्यामध्ये फक्त गाठी आणि गाठी दिसतात. त्या वाळकाच्या सर्व मध्ये गाठी गाठी झालेल्या आहेत, खायला काही योग्य नाही, दिसायला वरून चांगलं दिसते. तर असे लोक असतात, काही दिसायला फार चांगले असतात, मनामध्ये पूर्ण गाठीनेच भरलेले असतात. तर अशा लोकांना काहीही धर्मी अधिकारी नाही, ते धर्म आचरू शकत नाहीत. जी जी भक्ती जडते कवण. मग पुन्हा भट्टोबास प्रश्न विचारतात की जी जी हे भक्ती जड कोण आहेत? सर्वज्ञ म्हणितले तो अभेदवादी जैसे वैष्णव. पुन्हा स्वामी म्हणतात हे कर्मजड लोक म्हणजे वैष्णव लोक आहेत, जे अभेदवादी आहेत, सर्व विष्णुमयम जगत म्हणणारे असे ते भक्तिजड लोक आहेत. सर्व विष्णुमयम जगत म्हणतात आणि कोण्याच किनाऱ्यावर पोहोचत नाहीत, काहीच साध्य होत नाही त्यांना. जी जी कर्मजड ते कवण. मग पुन्हा भट्टोबास प्रश्न विचारतात की कर्मजड लोक कोण आहेत? सर्वज्ञ म्हणितले जैसे क्षेपनिक आणि याज्ञिक. ज्याप्रमाणे क्षेपनिक लोक आहेत ते लोक कर्मजड आहेत. क्षेपनिक म्हणजे कोण? जैन लोक. ते कर्मचितारक म्हणतात, कर्माला सर्व काही मानतात, ते कर्मजड. किंवा मग याज्ञिक म्हणजे जे यज्ञ हवन करणारे आहेत ते याज्ञिक, ते पण कर्मजड आहेत. अशा या कर्मजड लोकांना धर्मी अधिकार नाही. हो काजी. भट्टोबास म्हणतात ठीक आहे, सर्वज्ञ म्हणतले कर्मजडा धर्मी अधिकारू नाही, जैसे देह लुतेले वाळूक असे. कर्मजड जे लोक आहेत त्यांना धर्मी अधिकार नाही, हे समजून सांगण्यासाठी स्वामी पुन्हा देह लुतेले या वाळकाचा दृष्टांत सांगतात. देह लुतेले म्हणजे काय? तर देह सडून गेलेला आहे पूर्ण त्या वाळकाचं, ते वाळूक जे आहे ते सडलेलं आहे. त्याप्रमाणे कर्मजड व्यक्ती आहे. ते हाती घेऊची नाही. देह लुतेले वाळूक आहे, त्या वाळकाला आपण हातात घ्यायलाच नाही पाहिजे. ऐसाही घेईजे तरी दोन्ही हात किविया भरती. असंच आपण बळजबरी घेतलं जरी त्या वाळकाला हातामध्ये, सडलेल्या वाळकाला आपण हातात जरी घेतलं
तर काय होईल? हातामध्ये काय येईल आपल्या? किविया. किविया म्हणजे आळ्या. हात आपले किवियाने भरतील, म्हणजे नुसत्या हातामध्ये आळ्याच आळ्या येतील, कारण ते सडलेलं वाळूक आहे. तैसे कर्मजडासी आपण पे दाऊची नाही, त्याप्रमाणे कर्मजडाला आपण दाऊच नाही, म्हणजे आपण त्याच्यापाशी जाऊ नये, आपण त्याला काही सांगू नये. ऐसाही दाखविजे तरी दोखुची घे. आणि असंच जर आपण त्यांच्यापाशी जाऊन बसलो, त्यांना काही 4 गोष्टी सांगितल्या, तर ते लोक आपला गुण न घेता आपला दोषच घेतील. तरी अधिकारी या तो कवणजी. मग भटोबास पुन्हा प्रश्न करतात. जिथे जिथे भटोबासांचे चरित्र आलेले आहेत, ज्या चरित्रामध्ये भटोबास प्रश्न विचारत आहेत, खूपच गहन गहन असे प्रश्न विचारतात भटोबास. तर भटोबास पुन्हा प्रश्न विचारतात, तरी अधिकारी या तो कवणजी. आता अधिकारी कोण नाहीत हेच देवाने सांगितलं एवढ्या वेळ, परंतु नेमका अधिकारी कोण आहे? पुन्हा भटोबास हे स्वामींना प्रश्न विचारतात. सर्वज्ञ म्हणितले. मग स्वामी म्हणतात, जैसे कवळे वाळूक असे ते निर्दोष सर्व उपयोगा जाये. ज्याप्रमाणे कवळं वाळूक असते ते सर्व उपयोगाला जाते, त्याच्यामध्ये काही दोष नसतो, ते निर्दोष. कवळं वाळूक हे निर्दोष असते, ना ते जरड झालेलं आहे, ना त्याच्यात आळ्या पडलेल्या आहेत, ना त्याला गाठी झालेल्या आहेत, काहीच झालेलं नाही. तसं कवळं वाळूक सर्व उपयोगाला जाते. कोण्या कोण्या उपयोगाला जाते तेही देव सांगतात. तयाचे तळीव होय. त्या कवळ्या वाळूकाचं काही तळून करतो म्हटलं तर तेही होते. सांबारीव होय. सांबारून काही करतो म्हटलं भाजी वगैरे तर तेही होते. कुसंबीर होय. त्याची जर कोशिंबीर करतो म्हटलं तर तेही होते. लोणीचे होय. लोणचं होते त्याचं. हिरवे खावोय. हिरवं खावंसं वाटलं कच्च तर तसंही खाता येते. तैसा वैसा कोमळ पुरुष सर्वाधिकार्या. स्वामींनी इथे कोणाला टार्गेट केलेलं आहे लक्षात असू द्या. कवळ्या वयाचे जे लेकरं आहेत आपले, त्यांना इथे देवाने टार्गेट केलेलं आहे की तुमचे जे लेकरं कवळ्या वयातले आहेत त्यांना तुम्ही जसे संस्कार लावणार तसे तुमचे मुलं घडणार आहेत. ज्याप्रमाणे माती असते कुंभाराची, त्या मातीचा ते चिखल करते ते कुंभार, आणि ते चिखल जे असते कवळा चिखल असते, एकदम जसा वाकवला तसा वागतो तो चिखल, नरम चिखल असते. त्या चिखलाचं तो कुंभार जो आहे तो मडकी करू शकतो, मोठा राजन करू शकतो, सुरई करू शकतो, त्या मातीपासून त्या चिखलापासून तावे करू शकतो, बरंच काही करू शकतो. परंतु एकदा ते निबर झाले आणि एकदा भट्टीमध्ये भाजले की त्या मातीचं, त्या चिखलाचं काही एक होऊ शकत नाही, कारण त्या चिखलाला आता एक जरठ स्वरूप प्राप्त झालेलं आहे. आता त्या एकदा भाजलेल्या मडक्याचं पुन्हा करतो म्हटलं तर काही करता येत नाही, कारण आता ते भाजल्या गेलेलं आहे. त्याला कुठून पुन्हा चिखल करतो म्हटलं तर चिखलही होत नाही. आणि एकदा तुमचे मुलं एकदा जरड झाले की तुमच्या मुलांचं काही एक होऊ शकत नाही. मायबापांना शिव्या घालतील हे, मुलं असतील मुली असतील, एकदा जरड झाले पुन्हा त्यांचं काही एक होऊ शकत नाही. परका माणूस आपला वाटतो. बरेच काही प्रकरण घडतात की मुली घर सोडून निघून जातात. नांदेड जिल्ह्यामध्ये हाणेगावची एक घटना आहे. कपड्याचा व्यापारी होता बाप, घरी काही पैशाची कमी नव्हती. जवळजवळ 75 लाख रुपयाचं सोनं आणि 25 लाख रुपये नगदी हे एवढं घेऊन ती मुलगी एका मुसलमानाच्या पोरासोबत पळून गेली. हाणेगाव नांदेड जिल्ह्यामध्येच आहे. तर मला एवढंच सांगायचं आहे तुम्हाला, आपल्या मुलांना, आपल्या मुलींना आपण जर व्यवस्थित संस्कार जर नाही लावले तर असं होते. बरं, असं जरी घडलं नाही, हे फारच टोकाची भूमिका झाली त्या मुलीची, परंतु आपल्या घरामध्ये शांती राहणार नाही, टोकाची भूमिका होणार नाही तुमच्या घरामध्ये. तसे तुम्ही भाग्याचे दैवाचे आहात, असं प्रकरण तुमच्या घरी घडूही नाही अशी मी ईश्वराचरणी प्रार्थना करतो. आणि जरी ही टोकाची भूमिका तुमच्या घरामध्ये कोणी घेतली नसेल तरी पण घरामध्ये वाद विवाद, भांडण, तंटे असे होत राहतील. तर हे वादविवाद होऊ नये यासाठी आपल्याला मुलांना चांगले संस्कार द्यावे लागतील. नाहीतर प्रकरण घडतात ना, मुलगी असो मुलगा असो, आई बापांना काही वाईट वाईट शब्द बोलतात, सुख शांती काही घरात नसते, मायबापांनी रक्ताचं पाणी करून लहानाचं मोठं केलेलं असते आणि शेवटी फळं ही भोगायला मिळतात. हे कशामुळे घडत आहे? तर मायबापांनी प्रायोरिटी फक्त पैशाला दिलेली आहे. जे काही मेट्रोपॉलिटन सिटी असतील त्यामध्ये तुम्ही बघा, प्रत्येक दाम्पत्य हे पैसा कमवण्याच्या मागे लागलेलं आहे. त्यांना हे कळत नाही की आपल्या या संसारामधलं जे काही अनमोल ठेव आहे, त्यांना हे समजत नाही की आपल्या या संसारातील जे काही अनमोल ठेव आहे ते म्हणजे मुलं आहेत. त्यांना आपण चांगलं घडवलं पाहिजे, तर आपला संसार काहीतरी व्यवस्थित झाला असं आपण म्हणू शकतो.
तर हे त्यांना कळतच नाही. त्यांना असं वाटते पैसा कमवला म्हणजे सर्व झालं. उलट मुलांनाच ते टाउंट मारतात, मुलांनाच टोमणे मारतात की हे सर्व करतोय, की हे सर्व जे आम्ही करतोय ते कोणासाठी करतोय? तुमच्यासाठी करतोय. तुम्ही करत आहात मुलांसाठी, हे अगदी बरोबर आहे, परंतु मुलांवर संस्कार टाकण्याची जबाबदारी ही तुमची आहे. वारंवार मी तुम्हाला सांगतो की मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमधून सुसंस्कारी पिढी घडेल याची अपेक्षा तुम्ही करू नका. मेकॉलेच्या शिक्षण पद्धतीमधून सुसंस्कारी पिढी घडूच शकत नाही. ही काळ्या दगडावरची रेघ आहे. सुसंस्कारी पिढी घडवण्यासाठी त्या इंग्रज अधिकाऱ्याने आपल्याला हे शिक्षण पद्धती दिलेली नाही. इंग्रजांनी आपल्याला गुलाम बनवलं होतं 200-300 वर्ष, आणि त्यांनी आपल्यावर बरेच अत्याचार केले, आणि त्यांनी जी शिक्षण पद्धती आपल्याला दिलेली आहे ते शिक्षण पद्धती खरंच आपल्या हिताची असू शकते का? तुम्हीच विचार करा. हे सत्य गोष्ट आहे, जे मी बोललो हे सत्य गोष्ट आहे. एका काव्यामध्ये आलेलं आहे, शिक्षा क्या स्वर साध सकेगी यदि नैतिक आधार नहीं है. शिक्षा हे चांगला स्वर कधीच साधू शकणार नाही जर त्या शिक्षेला, त्या शिक्षणाला जर तुम्ही नैतिक आधार दिला नाही तर. त्यासाठी नैतिक आधार देण्यासाठी तुम्हाला तुमच्या मुलांना अध्यात्म शिकवावं लागणार आहे. तर त्या शिक्षणाला नैतिक आधार मिळेल तुमच्या, आणि नैतिक आधार जर असेल शिक्षणाला तर तुमचा मुलगा असेल, मुलगी असेल, नक्कीच जीवनामध्ये काहीतरी चांगलं काम करतील आणि तुमचं नाव उज्ज्वल करतील. तर इथे स्वामींना हेच सांगायचं आहे, कवळं वाळूक जोपर्यंत आहे तोपर्यंत सर्व काही होऊ शकते त्याचं. तुमचा मुलगा मुलगी कवळ्या वयात आहे तर तोपर्यंत सर्व काही करू शकता तुम्ही. त्यांचं जे काही तुम्हाला त्यांना संस्कार लावायचे आहेत ते सर्व संस्कार तुम्ही तुमच्या लेकरांना लावू शकता. एकदा मुलगा जरड झाला, एकदा मुलगी जरड झाली की तुम्ही त्यांना संस्कार लावू शकत नाही. एकदा झाड जरड झालं की त्याला तुम्ही वाकवू शकत नाही, त्यांना तुम्ही झुकवू शकत नाही. एकदा झाड जरड झालं मग ते तिरप जर झालं असेल तर ते तिरपच वाढणार. कवळं झाड आहे, तिरप जरी झालं तर तुम्ही त्याला टेके देऊन, दोऱ्याने बांधून, तणावे देऊन त्याला सरळ करू शकता, आणि एकदा सरळ झालं की मग ते सरळच चालणार. तर एवढे सारे उदाहरण दिलेत मी तुम्हाला. यामधून तुम्हाला काही पटलं नसेल, काही शब्द तुम्हाला वाईट वाटले असतील तर कृपया मला क्षमा करा, परंतु जे सत्य परिस्थिती आहे ते मी तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर कवळं जे वाळूक असते त्याचं सर्व काही होते. पुढे स्वामी सांगतात, तैसा वैसा कोमळ पुरुषू सर्वाधिकार्या, त्याप्रमाणे. म्हणजेच तैसा म्हणजे काय? त्याप्रमाणे. कोणाप्रमाणे? कवळ्या वाळकाप्रमाणे. जो कवळा पुरुष आहे त्याचं सर्व काही होऊ शकते. धर्माला अधिकारी होऊ शकतो तो, ईश्वर धर्माला अधिकारी होऊ शकतो, आणि म्हणून कवळ्या पुरुषाला आपल्याला चांगले संस्कार लावायचे आहेत जेणेकरून तो ईश्वर धर्माला अधिकारी झाला पाहिजे. पुढची लीळा आहे उत्तरार्ध लीळा क्रमांक 184. मंडळिका देवता अनुवर्जित येणे. मंडळिकाला म्हणजेच नाथोबांना देवता अनुवर्जित आलेले आहेत, त्यांच्या सोबत आलेले आहेत. एकुदी गोसावी नाथोबा ते कवण गावा म्हणिया पाठविले ते नेणिजे. एके दिवशी स्वामी नाथोबांना काहीतरी कामानिमित्त कोण्या तरी गावाला पाठवतात. गेले, नाथोबा गेले, म्हणी केले. जे काम होतं स्वामींनी सांगितलेलं ते काम केलेलं आहे नाथोबांनी. मागोते विळचा निघाले. काम तर केलं, परंतु काम होता होता रात्र झालेली आहे, संध्याकाळ होत आलेली आहे, दिवस अस्ताला गेलेला आहे. तो अंधारू पडिला, आणि निघेपर्यंत अंधारही पडला, रात्र झाली. मा भेवो लागले, गावाच्या बाहेर निघाले, सर्व किर्र अंधार, आणि अशा भयानक वातावरणामध्ये त्यांना भीती वाटायला लागलेली आहे. मग प्रकाशू पडिला, आणि एकदम अचानक प्रकाश पडलेला आहे. ते वेसी अंतुरिगत तेवढा वेळू सुजी येडू होता. नाथोबा त्यांच्या स्वस्थळी पोहोचेपर्यंत, त्यांच्या स्वस्थळी म्हणजे कोण्या ठिकाणी? तर जिथे स्वामी आहेत त्या गावाला पोहोचेपर्यंत, त्या गावाच्या वेशीच्या आतमध्ये प्रवेश करेपर्यंत सुजिएडू होता म्हणजे प्रकाशच होता. वेसी अंतुरिगाले, वेसी अंतुरिगाले म्हणजे वेशीमध्ये प्रवेश केला. तो जो प्रकाश आहे त्या गावापासून तो प्रकाश या गावापर्यंत, ज्या गावाला नाथोबांना यायचं होतं त्या गावापर्यंत तो प्रकाश सोबतच आलेला आहे, आणि नाथोबांना यत्किंचितही मनामध्ये भीती वाटलेली नाही. आणि जसं स्वामी ज्या गावी होते त्या गावी नाथोबा पोहोचले, म्हणजेच डोमेग्रामची गोष्ट आहे ही. तर तिथे वेशीमध्ये जसे नाथोबा पोहोचले की काय झालं? आणि अंधकारू पडिला, आणि लगेच अंधार पडला. तव गोसावियासी पूजावसरू झाला. रात्रीचा पूजावसर झालेला होता स्वामींचा. आरोगण झाली पहुडाचे नि माने आले. देवाची आरोगणा पण झालेली आहे आणि देवाची झोपायची तयारी चालू झालेली आहे.
गोसावियांसी दंडवते घातली. स्वामींच्या झोपण्याच्या वेळेला नाथोबा तिथे पोहोचलेले आहेत आणि गेल्यानंतर स्वामींना ते साष्टांग दंडवत घालतात, पाया पडतात. गोसाविया जवळी बैसले, स्वामींजवळ बसले नाथोबा. मग सर्वज्ञ म्हणते, हे काही गा मंडळी का ये तुल्या वेळा कैसे आले ती. स्वामी म्हणतात, हे काही गा मंडळी का, एवढ्या रात्री तुम्ही कसे काय आलात बरं. जी मी वेळीचा गावनी निघाला. मग नाथोबा म्हणतात, जी मला त्या गावावरून निघण्यासाठी रात्र झाली. तव अंधारू झाला, अंधार झालेला होता मी ज्यावेळेस निघालो त्या गावामधून. मग मी भियाला जी, मग मला भीती वाटायला लागली. आणि ज्यावेळेस मला भीती वाटायला लागली तव प्रकाशू पडिला, आणि एकदमच अचानक लख असा प्रकाश पडला. जी पुढा प्रकाशू देखी जे वेसीवरी प्रकाशू पडिला. समोर समोर मला पूर्ण लख प्रकाशच दिसायला लागलेला आहे, जणू काही दिवस निघालेला आहे. आणि त्यामुळे मला बिलकुल भीती नाही वाटली. वेसियांतू रिगेतो तितुलाची दिसू होता. वेशीच्या आतमध्ये येईपर्यंत तेवढाच दिवस होता, म्हणजे सारखाच प्रकाश होता. वेसियांतू रिगाला आणि अंधकारू पडिला हे काय जी. आणि जसं मी या गावाच्या वेशीच्या आतमध्ये प्रवेश केला आणि एकदम अंधार पडला. असं कसं काय घडलं बरं. सर्वज्ञ म्हणितले, स्वामी म्हणतात, ते स्थानीची देवता गा, त्या ठिकाणची ती देवता होती. तुमते अनुवर्जन करीत हा ठाव वेरी आली. तुम्हाला सोबत म्हणून, तुम्हाला भीती वाटू नये म्हणून इथपर्यंत ती तुम्हाला पाठवण्यासाठी आलेली आहे. तुम्हाला सुरक्षित इथे तिने पोहोचवलेला आहे. तर या लीळेतून काय लक्षात येते आपल्याला, आपण जर देवाचे झालो, परमेश्वराचे जर झालो आपण, तर देवता पण आपल्याला अशी मदत करते. जणू काही आपली ती सेविका आहे, अशी मदत करते देवता. सेविका असल्यासारखं झालेलं आहे ना. ज्याप्रमाणे एखादा सेवक मशाल धरून समोर चालतो, त्याप्रमाणे जणू काही ही देवता लख प्रकाश केलेला आहे आणि समोर चालत आहे नाथोबांच्या. तर देवता पण आपली सेवा करतात एखाद्या सेवकासारखी. जर आपण अनन्य भावे परमेश्वराला शरण आलेले असलो तर आपण अनन्य भावे परमेश्वराची भक्ती केली पाहिजे. तर एवढ्या सुविधा आपल्याला भेटतात, हे लक्षात असू द्या. तर हे दोन्ही चरित्र तुम्हाला व्यवस्थित समजले असतील आणि हे दोन्ही चरित्र नक्कीच तुम्हाला आवडले असतील. आणि अजून जर तुम्ही या व्हिडिओला लाईक केले नसेल तर लगेच या व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त आपल्या वास्तविक मंडळीला हा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही या दानाचा लाभ होईल. आणि असेच ज्ञानवर्धक व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर हे चॅनल तुमच्यासाठी आहे. असे ज्ञानवर्धक व्हिडिओ मी दररोज या चॅनलवर अपलोड करत असतो. आणि तुम्हाला असं वाटत असेल की एकही स्वामींचे चरित्र तुमच्याकडून सुटू नये तर तुम्हाला चॅनल सबस्क्राईब करावं लागणार आहे, बेल बटन दाबावं लागणार आहे आणि त्यामध्ये ऑल ऑप्शन सिलेक्ट करावं लागणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये मी जे काही स्वामींचे व्हिडिओ अपलोड करेल ते व्हिडिओ तुमच्याकडून एकही सुटणार नाहीत. तर आजच्या सत्रातील प्रश्न आहे, जे पहिल्या चरित्रामध्ये मी दृष्टांत सांगितलेले आहेत तुम्हाला, वाळकाचे दृष्टांत. तर त्या वाळकाच्या दृष्टांतामध्ये कोणतं असं वाळूक आहे जे सर्वोपयोगी आहे आणि कोणता असा पुरुष आहे जो सर्वोपयोगी आहे त्या दृष्टांताप्रमाणे. हा प्रश्न पहिला आहे. दुसरा प्रश्न आहे, आपण जर परमेश्वराची भक्ती केली अनन्य भावे तर आपल्याला काय सुविधा मिळू शकतील, हा दुसरा प्रश्न आहे. या दुसऱ्या लीळेमध्ये मी ते तुम्हाला सगळं व्यवस्थित सांगितलेलं आहे. तर आता पाहूया आपण कालच्या सत्रातील प्रश्न, त्याचं उत्तर. कालच्या सत्रामध्ये मी प्रश्न विचारला होता, स्वामींनी असे कोणते 3 ठिकाण सांगितले जिथे स्मरण आपण केलंच पाहिजे. ते 3 ठिकाण आहेत. एक तर आसन, म्हणजे आपण जिथे कुठे बसलेलो आहोत तिथे स्मरण केलं पाहिजे देवाचं. आपण श्रमून भागून जरी आलेलो असेल तरी पण देवाचं स्मरण केलं पाहिजे. दुसरं ठिकाण आहे भोजन करताना, तिसरं ठिकाण आहे झोपताना. या तिन्ही ठिकाणी आपण देवाचं स्मरण केलंच पाहिजे असं स्वामींनी सांगितलेलं आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह, ज्यामध्ये तुम्हाला मनुष्य बंधन श्रवणे भीता साधा अभयदान, खूप महत्वपूर्ण चरित्र आहे. स्वामी या राष्ट्राची भविष्यवाणी या चरित्रामध्ये करणार आहेत. काय भविष्यवाणी करतात स्वामी हे आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. साधा बिढारा पाठवणे हेही चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. आणि तिसरं चरित्र जे आहे ते तथा कंटकू फेडणे हेही चरित्र खूप छान आहे, हे पण पाहणार आहोत. आणि तथा शास्त्र कथन निषेध असे 3-4 चरित्र आपण उद्याच्या सत्रामध्ये पाहणार आहोत. त्यामुळे उद्याचंही सत्र अत्यंत महत्वपूर्ण होणार आहे. तर भेटूया उद्याच्या सत्रामध्ये स्वामींच्या काही नवीन चरित्रासह. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्रीकृष्ण. दंडवत हो.